कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्रात नव्या युतीच्या चर्चांना जोर. एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंसोबत शिवतीर्थ निवासानी स्नेहभोजन. 20 मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू तर राज ठाकरे शिंदेंसोबत आल्यास आनंदच. उदय सामंतांची सूचक प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंनाच वाल्मी कराडचा एन्काउंटर करायचा होता. कराडच्या एन्काउंटरसाठी मुंडेंनी ऑफर दिली होती. निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा खळबळजनक आरोप. निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचे किती मनावर घ्यायचं हे ठरवायला हवं. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अजितदादांचं उत्तर. वाल्मी कराडकडे धनंजय मुंडेंची कुंडली म्हणून एन्काउंटरची ऑफर असेल. मुंडेंच्या मोबाईल नंबरचे सीडीआर तपासा, ते दोषी होऊ शकतात. करुणा मुंडेंची मागणी. बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारदार कोयत्याने हत्या. बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या तरुणाचा आरोपी नारायणा फपाळ पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधांमधून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? आरोपीचे निलेश राणे, रवींद्र पाठक आणि एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो ट्विट करत वैभव नाईकांचा आरोप. 2 वर्षापूर्वी आरोपी सिद्धेश शिरसाट उभाठत होता. नाईकांनीच सांगावं बॉडी कुठे? निलेश राणे यांचं वैभव नाईकांना प्रत्युत्तर. सिंधुदुर्गात आजही हत्याकांड सुरू. आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे. संजय राऊतांचा गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये. मुंबईतल्या रस्ते कामांची मॅरेथॉन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना. महापालिका आयुक्तांना सोबत घेऊन शिंदेंचा पाहणी दौरा. ससून रुग्णालयातील अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करणार. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी रुपाली साकणकरांचा इशारा, तर आजच अहवाल सादर करण्याचा ससून प्रशासनाचा प्रयत्न. संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर सांगली महानगरपालिका प्रशासन अलर्ट. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम. संभाजी भिडेंच्या डाव्या पायाचा चावा घेत कुत्र्याने केला होता हल्ला. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 45% पगार जमा. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ 56% पगार करण्यात आला होता. जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावे अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं. अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती. फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंना धक्का. फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसलेंचा भाजपात प्रवेश. माजी नगरसेविका मधुबाला भोसलेंची पवारांच्या एनसीपीला सोडचिठ्ठी. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला घेण्याबाबत नियमात बदल. शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. सूत्रांची माहिती. पुण्यात हातात कोयता फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. उत्तमनगर भागातील थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर. ऋषिकेश भगवान गायकवाड विरोधात गुन्हा दाखल. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल. चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींचं नाव. 25 एप्रिलला कोर्टात सुनावणी पार पडणार. अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी. मंदिर ट्रस्टला धमकीचा निनावी ईमेल. एफआयआरची नोंद. उत्तर प्रदेश पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सोन्याच्या दराची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेने वेगाने वाटचाल. सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ. सोनं आणि चांदी ही 96,000 राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता. नागपूरसह विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता. वानखेडे स्टेडियममधील ग्रँड स्टँड लेव्हल 3 ला शरद पवार, तर लेव्हल 4 ला अजित वाडेकर, विठ्ठल दिवे, तर लेव्हल 3 ला रोहित शर्माचं नाव. मुंबई क्रिकेट संघटनेच्या एजीएम बैठकीत हा ठराव मंजूर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.